मित्रांनो, राज्यात 15,631 पोलीस पदांची भरती करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर। आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, आज 20 ऑगस्ट 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून पोलीस दलातील पोलीस शिपाई, कारागृह विभागातील कारागृह शिपाई इत्यादी रिक्त असलेली 15,631 पद भरण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. आज 20 ऑगस्ट 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये रिक्त झालेली पोलीस शिपाई 12,399, पोलीस शिपाई चालक 234, बँड्समॅन 25, सशस्त्र पोलीस शिपाई 2,393, कारागृह शिपाई 580 असे एकूण 15,631 रिक्त असलेल्या पदांना पदभरती करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये सन 2022-23 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवाराला एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरता आवेदन अर्ज सादर करण्यासाठी पात्र ठरवण्यात आलेला आहे। या भरती प्रक्रियेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 450 रुपये, मागास प्रवर्गातील उमेदवाराकरता 350 रुपये इतकं परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे। परीक्षा शुल्क स्वरूपामध्ये जमा केलेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरता खर्च करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। सदरची पदभरती करण्यासाठी अर्ज करणं, उमेदवाराचे एकत्रित अर्ज स्वीकृती, छाननी इत्यादी जी काही प्रक्रिया आहेत या बाह्य सेवा पुरवठाद्वारे कंपनीची निवड करण्याचे जे अधिकार असतील ते अप्पर पोलीस महासंचालक यांना असणार आहेत आणि याच्याच माध्यमातून आता पुढे याची जाहिरात काढून अर्ज प्रक्रिया राबवल्या जातील। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाचा असा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे आता 15,631 पोलीस पदांची ही पदभरती राबवली जाणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।